नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. भगवान गणेशांच्या दिव्य लीलांनी युक्त असणाऱ्या गणेश पुराणाचे चिंतन आपण करतोय. हे चिंतन करत असताना मूलभूत संवाद आपल्या समोर सुरू आहे. सूत आणि शौनकांचा संवाद. महर्षी शौनक वेगवेगळे प्रश्न विचारतायत आणि भगवान वेदव्यासांचे शिष्य असणारे सूत त्यांना समाधान त्यांचं करता आहेत. या सगळ्या संवादात त्या शौनकांनी प्रश्न विचारला. आपण वेगवेगळ्या कथा सांगितल्या, त्यातून अनेक वैशिष्ट्यपूर्ण रहस्य आमच्या समोर उलगडून दाखवले. आता मला आपल्याला विचारायचंय की जेव्हा चतुर्थी व्रताचे विषय सुरू झाले त्यावेळी आपण हिमालयाचा संवाद सांगितला. पार्वतीच्या आणि हिमालयाच्या संवादामध्ये हिमालयांनी सांगितलं होतं की मी तुला तो कथाभाग सांगतो की जो भगवान शंकरांनी कार्तिक स्वामींना समजावून सांगितला. कार्तिकेयाला षडाननाला भगवान शंकरांनी केलेला उपदेश हिमालयांनी पार्वतीला सांगितला होता. त्यानंतर आपण वेगवेगळ्या कथा आम्हाला सांगितल्या. चतुर्थीचं वेगवेगळ्या पद्धतीने महात्म्य आम्हाला सांगितलं, दुर्वांचं महात्म्य सांगितलं. आता आम्हाला ऐकायचंय त्या कार्तिक स्वामींचा आणि भगवान शंकरांचा मूळ संवाद तो कशा करता झाला. कार्तिकीय का जाऊन पोहोचले भगवान शंकरांकडे, त्यांनी कशा करता नेमकं भगवान शंकरांना हे सगळं रहस्य विचारलं, भगवान शंकरांनी हे त्यांना का सांगितलं. त्याच्याही आधी मुळात कार्तिक स्वामींच्या जन्मापासून आम्हाला हा सगळा कथाभाग सांगा. आम्हाला त्यानिमित्ताने तेही सगळं ऐकायचं आहे. स्वाभाविक शौनकांची उत्सुकता पाहिली आणि श्रोत्यांची उत्सुकता ही वक्त्यासाठी शक्तिवर्धक असते. या हिशोबामध्ये महर्षी सूत सांगायला सुरुवात करतात. महर्षी सूतांनी सांगितलं फार प्राचीन काळचा इतिहास आहे. त्या काळात एक तारकासूर नावाचा राक्षस झाला. या राक्षसाने तपश्चर्या केली आणि प्रचंड तपश्चर्या केल्यानंतर जेव्हा भगवान वरदान देण्याकरता आले त्यावेळी यांनी ठरलेलं वर मागितला. सगळ्या राक्षसांच्या डोक्यात असतो मला मृत्यू नसावा. अनेक राक्षसांनी हेच वर मागितलेत. लक्षात घ्या, कायम लक्षात ठेवा, मला मृत्यू नसावा असं वाटणे यालाच राक्षस असं म्हणतात. कारण हा मृत्यू लोक आहे. या पृथ्वीवर आल्यानंतर एकदा जन्माला आलोय, त्याच्यामुळे आता किमान एकदा मरणे अनिवार्य आहे. तुमची इच्छा असो नसो आपल्याला मृत्यू अनिवार्य आहे हे समजून घ्यायचं. तो टाळायसाठी जे प्रयत्न करतात त्यांनाच राक्षस असं म्हणतात. सगळ्यात मोठा प्रयत्न कोणी केला माहितीये? हिरण्यकश्यपूने. एवढा प्रयत्न आजपर्यंत कोणी केला नाही, पुढे करण्याची शक्यता नाही. कारण त्याला जेव्हा सांगण्यात आलं त्यांनी प्रश्न पहिल्यांदा हाच विचारला होता मला मृत्यू नाही असं काहीतरी करा. ते भगवान ब्रह्मदेव म्हणाले होते नाही, मृत्यू तर तुला अनिवार्य आहे. कसा पाहिजे ते फार तर माग. त्यांनी केवढी लंबी चौडी सूची दिलेली आहे. घरात नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, खाली नको, वर नको, ओल्यानी नको, वाळल्यानी नको, शस्त्रांनी नको, अस्त्रांनी नको, माणसांनी नको, पशूंनी नको, एवढे सगळे वरदानं मागितले. भगवान ब्रह्मदेव प्रत्येकाला तथास्तु म्हणतात. आणि लक्षात ठेवा, एवढ्या सगळ्या वरदानाचा विचार करून भगवान नरसिंह प्रगट झालेले होते. भगवान नरसिंहांनी या सगळ्या वरदानाचा विचार केला. घरात नको, बाहेर नको, त्याला उमऱ्यात मारला. दिवसा नको, रात्री नको, त्याला संध्याकाळी मारला. खाली नको, वर नको, त्याला मांडीवर घेऊन मारला. अस्त्रांनी नको, शस्त्रांनी नको, त्याला नखांनी फाडला. माणसांनी नको, पशूंनी नको, अर्ध मनुष्य देह, अर्धा पशु देह, अशा प्रकारे भगवान प्रगट झाले होते. कशा करता कथा ऐकायची? हजारो वर्षापूर्वी झालेल्या कुठल्या तरी हिरण्यकश्यपू नावाच्या राजाला कशा पद्धतीने मारलं याच्यासाठी कथा नसते. कथा तुमच्या माझ्या चिंतनासाठी आहे. लक्षात ठेव, एवढे वरदान होते तरी हिरण्यकश्यपू मेला. आपलं काय? आपल्या ना आघाडी काही ना पिछाडी काही. आपल्याला गणेश पुराणाशिवाय तरणोपाय नाही. ही भूमिका मनामध्ये ठसवण्याकरता कथा आहेत. त्या दृष्टीने त्या कथा ऐकल्या पाहिजे. मी आपल्यासमोर ही कथा सांगतोय. कार्तिक स्वामीच्या जन्मापासूनची सगळी कथा आपल्याला समजून घ्यायची आहे. तारकासूर नावाचा राक्षस झाला. त्यांनी वरदान मागितलं मला मृत्यू नसावा. समोर आलेल्या भगवंतांनी सांगितलं असा वरदान नाही देता येत, कसा पाहिजे ते माग. त्यांनी सांगितलं थोडा वेळ विचार करायला वेळ द्या. तेवढ्या देवर्षी नारद तिथं पोहोचले. अत्यंत अद्वितीय पात्र आहे. व्यासांनी सगळ्या पुराणात नारदांना आणलेलं आहे आणि जिथे कुठे
देवतांवर किंवा एकूण चांगल्या संस्कृतीवर, सनातन वैदिक संस्कृतीवर संकटाची वेळ येते, तिथं संकटमोचक स्वरूपामध्ये नारद आपल्याला पाहायला मिळतात. नारदांनी त्याच्या डोक्यात सांगितलं, सती नावाची शंकराची पहिली पत्नी होती, तिने स्वतःला दक्ष यज्ञात जाळून घेतलं. शंकराला बायकोच नाही, तू एक काम कर, शंकराच्या मुलाच्या हातून माझा मृत्यू असावा असा वरदान माग, ब्रह्मदेवांना देणं भाग आहे. यांनी या पद्धतीचं वरदान मागितलं. किती अद्वितीय खेळ आहे नारदांचा, लक्षात घ्या. तपश्चर्या केली तारकासुराने, वरदान दिलं भगवान ब्रह्मदेवांनी. या सगळ्याकरता लग्न आता कोणाचं लागेल? भगवान शंकरांचं. याच्या तपश्चर्येच्या ह्याच्यात त्यांचं लग्न लावून देणे याला नारद म्हणतात. अद्वितीय व्यक्तिमत्व आहे, मी तुम्हाला सांगितलं विभूतिमत्व आहे. त्या दृष्टीने नारद आपल्या समोर आले. नारदांनी त्याच्या डोक्यात टाकलं. त्याला वाटलं आता आपण मरणेच नाहीये, कारण शंकराला पोरगाच नाही, शंकराचं लग्नच नाही, मुलगा होण्याचा प्रश्न नाही, मुलगा नसल्यामुळे आता आपल्याला अमर आहोत. आणि अमर आहोत हे वाटल्याबरोबर त्याच्यातला राक्षस जागा झाला. त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाला छळायला सुरुवात केली. त्राही त्राही सगळे करतायत, पण भगवान शंकर उपाय स्वरूपामध्ये भगवान शंकरांना उठावं लागेल. ते योग समाधी लावून बसलेले आहेत. करायचं काय? शेवटी सगळ्या देवता जेव्हा अतिरेक झाला याच्या त्रासाचा, सगळ्या देवता ब्रह्मदेवांकडे गेल्या. ब्रह्मदेव म्हणाले मी काहीच करू शकत नाही. भगवान शंकरांनी लग्न केलं आणि त्यांना मुलगा झाला तरच हा मरणार आहे. शेवटी सगळ्यांनी मी विचार केला भगवान शंकरांना कसं उठवायचं. बरं, ती गेलेली सती पार्वती रूपात जन्माला तर आली होती हिमालयाकडे, तिला मध्ये ठेवता येणार होतं, हे ठीक आहे, पण हे योग समाधीतून उठणार कसे, हे तिच्या प्रेमात पडणार कसे, असा प्रश्न स्वाभाविक होता. आणि मग यावेळा उपयोगात असणारी देवता भगवान कामदेव होती. भगवान मदनांना सांगण्यात आलं भगवान शंकरांना प्रेमात पाडायचंय, विषय तुमच्या विभागाचा आहे, तुम्ही त्याच्यात मार्गदर्शन करा, तुम्ही हे काम अंगावर घ्या. भगवान मदन तयार झाले. त्यांनी आपल्या मित्राला म्हणजे वसंत ऋतूला घेतलं. तिथला सगळा परिसर बदलून गेला. जे आतापर्यंत अत्यंत शुष्क होतं, वृक्ष होतं, तिथे वसंताचा बहार आला. तिथे स्वाभाविक सगळ्या सुंदर गोष्टी फिरू लागल्या. फुलं नाना प्रकारची उमलले, त्याचा सुगंध पसरला. भ्रमरांचा गुंजाराव सुरू झाला, कोकिळांचं गायन सुरू झालं. वसंत ऋतू सगळीकडे अद्वितीय आल्हाददायक स्वरूपात आला. आणि मग मदन तिथे येऊन पोहोचले, पार्वती येऊन पोहोचली. पार्वतीला सगळ्या देवांनी प्रार्थना करून समोर आणलं आणि पार्वती तिथं नृत्य करू लागली. त्या नृत्याने योगीराज राजेश्वरांची समाधी कुठेतरी हल्ली. त्यांनी नुसतं उघडून पाहायचा विचार डोक्यात आल्याबरोबर मदनाने बाण चालवला. मदनाचा तो बाण बसला आणि यांचे डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर समोर मदन दिसला. याला इतका संताप आला की माझी समाधी मोडली. यांनी तृतीय नेत्र उद्घाटन केलं आणि त्याच्यातून निघालेल्या अग्नीने मदन जळून मेला. कथा आपल्याला सगळ्यांना ऐकून माहितीये. पुढची कथा फार महत्वाची आहे. सगळ्या देवतांनी प्रार्थना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. लवकर प्रसन्न होतात. फक्त 12,000 वर्ष पुराणांनी दिलेला विचित्र काळ आहे. 12,000 वर्षाची तपश्चर्या केली की लवकर प्रसन्न. तुम्हाला हे लवकर आहे का? त्याचं उत्तर आहे हो, कारण त्यांचं नाव आशुतोष आहे. आशु म्हणजे लवकर, तोष म्हणजे प्रसन्न होणारे. ते सगळ्यात लवकर प्रसन्न होतात. तुम्हाला मग 12,000 वर्ष कसं जगायचं? मी गमतीने प्रवचनात सांगत असतो. हे सगळं जर याच प्रवचन मालिकेत सांगितलं तर पुढच्या प्रवचन मालिकेत काय सांगायचं? गमतीचा भाग बाजूला ठेवू, भाव त्यातला समजून घ्या. लवकर प्रसन्न होतात एवढं आपल्या कामाचं आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले. देवी पार्वतीशी विवाह झाला. पण हे जोडपं जंगलामध्ये गेलं. त्या हिमालयाच्या गुहेमध्ये जिकडं तिकडं फिरतंय आणि आपल्याच आनंदात आहे. विसरूनच गेले पुत्रसंतती निर्माण व्हायला पाहिजे ही भूमिकाच डोक्यात नाही. आपल्याच आनंदात फिरतायत, आपल्याच त्या नवमिलनामध्ये फिरतायत. यांचं कुठंतरी खंडन केलं पाहिजे. संतती जन्माला आली पाहिजे. कोणाला मध्ये पाठवायचं? त्या नवविवाहित जोडप्याच्या मध्ये पाठवायचं कसं? कथा नुसती ऐका. आता इथून पुढे जे मधले भाग सांगतोय ते असं प्रत्यक्षात घडत नसतं. त्यातून जे सांगायचंय ते पुढचा भाव मी आपल्या समोर सांगेल. एक वेगळी वैज्ञानिक दृष्टी या कथेच्या निमित्ताने आपल्या समोर ठेवत आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेस भगवान अग्नींना सांगण्यात आलं तुम्ही मध्ये जा. अग्नी याचक वेश घेऊन गेला. आता दोघं गुहेमध्ये आहेत. अजून जवळ काहीच नाहीये. याचक दारात येऊन उभा राहिला. त्या याचकांनी मध्ये दिलेल्या आरोळीमुळे भगवान शंकरांची ती योग समाधीतून आलेली जी प्रेम समाधीची अवस्था होती ती खंडित झाली. असं वर्णन आहे. भगवान शंकर स्खलित झाले. स्खलित झालेलं ते शिववीर्य तिथं पडलं. त्या शिववीर्यालाच पार्वतीने उचललं आणि दारात आलेल्या याचकाला काहीतरी दिलंच पाहिजे म्हणून धरलं ते अग्नीला दिलं. आता ती भगवान शंकरांची शक्ती आहे. फेकून कशी द्यायची? अग्नी पिऊन गेला.
आता ही कथा फक्त ऐकून ठेवा. मी आता म्हटलं तसं अग्नी पिऊन गेला, पण अग्नीच्या शरीराचा दाह होऊ लागला, म्हणून शेवटी अग्नीने ते नेऊन गंगेत विसर्जित केलं. गंगेच्या पाण्याला सुद्धा उकळ्या फुटल्या. इतक्या वेगात ते सगळं वीर्य तिथं वाहत आहे, ती भगवान शंकरांची शक्ती वाहत आहे. त्या गंगेमध्ये 6 कृत्तिका स्नान करण्याकरता आल्या होत्या. त्या 6 जणींच्या शरीरात ते श्री शिववीर्य प्रवेश करत झालं. त्या 6 जणी गर्भवती झाल्या, आणि त्या 6 गर्भवती झाल्यानंतर जेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण गर्भवती आहोत, त्या अत्यंत घाबरून गेल्या. पतीचा संबंध नाहीये, पतीच्या संबंधात नसताना आपल्याला अशा प्रकारचा गर्भ आलाय. त्या 6 जणींनी घाबरून एका जागी त्या गर्भाचा त्याग केला असं वर्णन आहे. एका गवताच्या बेटावर त्या 6 जणींनी आपल्या गर्भाचा त्याग केला. त्या 6 जणींनी त्याग केला असल्यामुळे त्या 6 जणींचा तो गर्भ एकत्र आला, आणि मग म्हणून त्याला 6 मुख तयार झाले, षडानन असं स्वरूप तयार झालं, आणि मग ते स्कंद म्हणून कार्तिकेय म्हणून आपल्या समोर आले. असा सगळा कथाभाग पुराणात सांगितलेला आहे. अर्थात ही झाली कथा. मी आपल्याला सांगितलं तसं श्री गुरूंच्या कृपेने कथेचे जे अर्थ लागतात ना, त्यांनी आम्हाला एक अर्थाचं सूत्र दिलं होतं. ते म्हणाले, अरे ही सगळी पाऱ्याची कथा आहे, कशी ते तू शोध. तो त्यांचा विषय नव्हता. लक्षात घ्या, मला जे काही शक्य आहे त्या माध्यमातून या विषयात अभ्यास केला, जमेल तसं संशोधन केलं, काही अर्थ आपल्या समोर ठेवतोय. आमचे विविध पदार्थ विज्ञान शास्त्राचे जे मित्र आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांच्याशी बोलून हे अर्थ निश्चित केलेले आहेत. सगळे अर्थ सुटले असे मी आता म्हणत नाही, पण दृष्टी आपल्याला द्यायची आहे की पुराण कथांमध्ये कशा पद्धतीने परिभाषा वेगवेगळी वापरली असते. पारद विज्ञान, ज्याला मर्क्युरी सायन्स आपण म्हणतो, मर्क्युरीच्या निर्मितीची सगळी प्रक्रिया या निमित्ताने आपल्या समोर सांगितली आहे. कशी निर्माण होते व्यवस्थित एक 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 टप्पा समजून घ्यायचा प्रयत्न करू. पहिला विषय देवी पार्वती. पार्वतीचे जे अनेक नाव आहेत त्या नावांमध्ये हिंगला माता नावाचं नाव आहे. हिंगला देवी असं तिला म्हटलं जातं. या नावाने तिचे मंदिर आपल्याला अनेक जागी पाहायला मिळतात. हिंगुळ हा त्यातला मूळ शब्द, हिंगला असा त्यातून तयार झालेला शब्द. हिंगुळ हा धातू पण आहे, आणि त्याच धातूपासून पारा निर्माण केला जातो. आता 2 मधले संदर्भ लक्षात येतील आपल्याला. परिभाषा समजून घ्याव्या लागतील त्या शक्ती कथेच्या मागच्या. माफ करा. कथा आपल्याला सांगते, परिभाषा आपल्याला सांगायला सुरुवात करते. कथेत सांगितलं, हिंगुळ नावाची ती धातू, तो म्हणजे जगदंबा पार्वती. हा हिंगुळ प्रचंड घर्षण केल्या जातं आणि उष्णता निर्माण केली जाते. आता संबंध लक्षात घ्या, घर्षण आणि उष्णता याचा संबंध, म्हणून शिव पार्वती मिलनाचा विषय वापरला. त्यातून काय होतं त्याचं उत्तर आहे, त्या हिंगुळ नावाच्या धातूतून बुदबुद तयार होतात, म्हणजे बुडबुडे तयार होतात, फेस निर्माण होतो. आता आपल्याला शिववीर्याचा संबंध लक्षात येईल. तसा फेस निर्माण झाला, घर्षणातून निर्माण झालेला फेस, या दृष्टीने त्याचं वर्णन आपल्या समोर केलं. हा जो फेस आहे, या फेसाला प्रचंड गरम केल्या जातं. त्याच्याकरता वर्णन वापरलं, तो उचलून अग्नीत टाकल्या जातो. हा अग्नीत टाकल्या, इतका गरम झाला की त्या उष्णतेचं टोक गाठलं गेलं, आणि असे एकदा उष्णता त्याला दिली की ताबडतोब त्याला थंड करावं लागतं. पटकन त्याला थंड करायचं, म्हणजे तेवढ्या उष्णतेनंतर एकदम शीत अवस्थेत न्यायचं. त्याच्याकरता शब्द वापरला, अग्नीने ते सगळं शिववीर्य गंगेत नेऊन ओतलं. आता पहा, एक एक मुद्दे आपल्याला समजू लागतात. ती जी तयार होणार फेस आणि त्याला थंड केल्यानंतर जो पारा स्वरूप तयार होतो, तो पारा स्वरूप अत्यंत विषारी आहे. त्याला प्रत्यक्ष वापरता येत नाही, त्याचा उपयोग करता येत नाही. मग काय करावं लागतं, त्याच्यावर गंधकाचं संपुट करावं लागतं. याचा अर्थ गंधक त्याच्यावर चढवावं लागतं. म्हणजे त्याच्यावर गंधक मिसळणे, पुन्हा त्याला गरम करणे, पुन्हा पाण्यात टाकणे, पुन्हा गंधक मिसळणे, पुन्हा गरम करणे, पुन्हा थंड करणे, अशी जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया किमान 6 वेळा करावी लागते. म्हणजे गंधकाचे किमान 6 फुट चढवावे लागतात. त्याचं वर्णन आपल्याकडे सांगताना सांगितलं 6 कृत्तिकांचं वर्णन. अशा पद्धतीच्या त्या कृत्तिकांमध्ये जन्माला येतो आणि मग पारा तयार होतो. तयार झालेला हा पारा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. जगातला एकमेव द्रव स्वरूपात असलेला धातू आहे, लक्षात घ्या. आणि पुढच्या 2 गोष्टी महत्वाच्या आपल्याला सांगतो. कशातच त्याला मिसळता येत नाही, तो कुठल्याच इतर धातूशी संयोग करत नाही. म्हणून आपल्याकडे सांगितलं कार्तिक स्वामी ब्रह्मचारी आहेत. ब्रह्मचारी शब्दाचा अर्थच आहे कशाशी संयोग न करणे, कशाशी न मिसळणे. हा भाव जो त्यातला आहे तो आपल्याला सांगितला. दुसरी महत्वाची गोष्ट, तो कशातच पकडता येत नाही. आता नवीन काळ आला, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये त्याला धरता येतं. हा नंतरच्या काळातला. जुन्या काळातल्या ज्या वस्तू आहेत त्यातल्या कुठल्याच पदार्थात त्याला घेता येत नाही. त्यातल्या त्यात कशावर घेता येत होतं,
कागदावर धरता येत होता, कागदावर त्याला पकडता येत होता. आणि कागद तयार कशापासून होतो, त्यातला मूलभूत घटक गवत असतो, लक्षात घ्या. कारण गवतापासूनच, बांबूपासून म्हणाल तरी बांबू हे एक वेगळ्या प्रकारचं गवत आहे, त्याच्यामुळे बांबूपासून तयार झालेल्या, गवतापासून तयार झालेल्या कागदात त्याला धरता येतो. म्हणून त्याचं वर्णन केलं शरभव, याचा अर्थ गवतावर तयार झालेला, गवतावर जन्माला आलेला, तिथे तो जन्माला येऊ शकतो, तिथे त्याचं दृश्य स्वरूप त्याला पकडणे नावाची गोष्ट करता येऊ शकते, एकत्रित करता येतं. 6 जणींचा तो गर्भ एकत्र आला आणि कार्तिक स्वामी प्रगट झाले. अशा पद्धतीने ज्याला आपण मर्क्युरी म्हणतो, पारा म्हणतो, त्या पाऱ्याचं विज्ञान आपल्या समोर सांगितलं. कशासाठी प्रगट झाला, त्याचं उत्तर आहे तारकासुराला मारण्यासाठी. आता आपल्याला शब्दाचे वेगळे अर्थ सहजतेने कळू शकतील. तारका शब्दाचा संबंध रात्रीशी आहे, अंधाराशी आहे. त्या अंधारावर विजय मिळवायचा असेल तर षडानन लागतो, तर स्कंद लागतो, पारा लागतो. का? कारण बहुसंख्य सगळ्या दिव्यांमध्ये पाराच वापरला जातो. बॅटरी ज्या तयार केल्या जातात त्या बॅटरीमध्ये पारा वापरला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या विद्युत उपकरणांमध्ये पारा हा महत्वाचा घटक असतो. म्हणजे आपल्याला समजेल तारकासुराच्या विनाशाचा आणि त्याचा संबंध कसा आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वैज्ञानिक निरूपणाला सुद्धा कथा आपल्यामध्ये त्यांच्या परिभाषेत ठेवते. पण अर्थात कथेचे हे परिभाषा ज्या आहेत त्या आपल्याला उलगडून घ्याव्या लागतील. मग आपल्याला त्यातले वैज्ञानिक संदर्भ सुद्धा कळतील. कारण त्यांच्याजवळ तोच एक मार्ग होता पुराणकारांचा. त्या काळात त्यांनी कथा या माध्यमातून सांगितलं. त्यातल्या ज्यांना या दृष्टीने अभ्यास करता येतो त्यांनी त्या दृष्टीने त्यातून संशोधन केले. या सगळ्या कथा अशा समजून घ्याव्या लागतील, तेव्हा आपल्याला त्यातून संशोधन प्राप्त होईल. आणि अनेक कथा अशा आहेत नुसत्या वाचल्या तर आपल्याला ते विचित्रच वाटतील. उदाहरण देतो मी 2-3 आपल्याला. रक्तबीजाची कथा येते आपल्याला दुर्गा सप्तशतीमध्ये. रक्ताचा एक थेंब जमिनीवर सांडला की तेवढा राक्षस तयार होत होता. लोक आश्चर्याने पाहत होते, असं कुठं होत असतं का? नव्हतं होत. जेव्हा नव्हतं होत तेव्हा आश्चर्य वाटत होतं. मान्य. शुक्राचार्यांची कथा आपल्या समोर येते. मृत संजीवनी विद्येचा विषय आपल्या समोर पुराणकारांनी दिलेला असतो. हाडाचा एक तुकडा जरी सापडला तरी तेवढा तशाला तसा राक्षस पुन्हा भगवान शुक्राचार्य निर्माण करू शकत होते. मृत संजीवनी विद्येचा विषय आपल्या समोर येतो. लोक म्हणतात काही काय सांगता, हाडाच्या तुकड्यातून कुठं तेवढा राक्षस तयार होतो का? असं कुठं होत असतं का? 50 वर्षापूर्वी लोकांनी नक्की म्हटलं असतं. पण मी तुम्हाला सांगतो, आज ज्याला विज्ञानाचा जाणीव आहे ना, विज्ञानाचा अभ्यास आहे ना, तो म्हणेल नाही होऊ शकतं, काही अशक्य नाही, पूर्ण हाडाच्या तुकड्याची गरज नाही, एका पेशीपासून पुन्हा तशाला तसा जीव निर्माण करता येतो. यालाच क्लोनिंग असं म्हणतात. म्हणजे त्या काळात सुद्धा या प्रकारचे विचार झालेले होते. मी असं नाही म्हणत आहे की सगळं त्या काळात होतं वगैरे, कारण त्या विनाकारणच्या अहंकाराला किंवा अभिमानाला काही स्थान नसतं. चुकीचा आहे तो की आमच्याकडे हे सगळं होतं तेही सगळं होतं. ते म्हणणं कसं आहे, आमच्या आजोबांच्या काळामध्ये इतकी श्रीमंती होती की आमच्या घरच्या झोपाळ्याला सुद्धा चांदीच्या कड्या होत्या आणि आम्ही मात्र पोत्यावर बसलेलो आहे, असं सांगण्यासारखा आहे तो प्रकार. मला तसं नाही सांगायचंय. हे सगळं पुराणात होतं या अंगाने नाही सांगत आहे. मला आपल्याला एक अंग द्यायचंय, मला आपल्याला एक दृष्टी आपल्या समोर ठेवायची आहे की लक्षात ठेवा, कालपर्यंत ज्या कथा आपल्याला अशक्य वाटत होत्या ना, त्या आज सत्यतेच्या पातळीत आलेल्या आहेत. उरलेल्याही सगळ्या कथांमध्ये अशीच सत्यता दडलेली आहे. ती शोधण्याकरता आपण प्रवृत्त होणे हा उपाय असला पाहिजे, हा विचार त्याच्या मागचा असला पाहिजे. तो विचार मी आपल्या समोर ठेवतोय की या कथांना भाकड कथा म्हणून फेकून देऊ नका, या कथा निरर्थक म्हणून बाजूला ठेवू नका. आज आपल्याला नाही कळत आहे, न कळणाऱ्या कथांमध्ये सुद्धा काही ना काहीतरी वैज्ञानिक सत्य दडलेलं आहे. त्यांच्या परिभाषा आम्हाला समजत नाहीये म्हणून ते सत्य समोर येत नाहीये. अभ्यास केला पाहिजे, 2 शास्त्रांचं एकत्रीकरण केलं पाहिजे. दुर्दैव तुमच्या माझ्या समाजात आज झालेलं आहे. ज्यांना विज्ञान कळतं त्यांचा संस्कृतशी संबंध उरला नाही. जे संस्कृतचे अभ्यासक आहेत ते वैज्ञानिष्ठ पद्धतीने असं संशोधन करू शकत नाही. ही दरी जितक्या लवकर दूर होईल, भारत पुन्हा विश्वगुरु पदावर असेल. पुराणांचा अभ्यास या दृष्टीने करायला पाहिजे. हा एक विषय मी आपल्या समोर या निमित्ताने ठेवतोय. मला आपल्या समोर हा विषय पुढचा सांगायचा आहे. असे ते भगवान स्कंद, कारण बाकी मूळ आपल्याला तर पुराणाच्या कथा पाहायच्या आहेत. ते भगवान स्कंद भगवान शंकरांकडे जाऊन पोहोचले. त्यांनी सांगितलं मला त्या तारकासुराला मारायचंय, करू काय? यांनी सांगितलं उपासना कर. कोणतंही भव्य दिव्य कार्य करायचं असेल तर पहिले उपासना केली पाहिजे. गणेश उपासना सांगितली,
भगवान शंकरांनी या निमित्ताने त्या कार्तिकेयाला गणेश सहस्रनाम नावाचं अद्वितीय स्तोत्र सांगितलं. गणेश पुराणांमध्ये जे काही वैशिष्ट्यपूर्ण छोटे ग्रंथ आहेत, मी का म्हणतोय लक्षात घ्या, या सगळ्या पुराणांवर, या सगळ्या वेगवेगळ्या गणपत्य तत्वज्ञानावर आपण वेगवेगळ्या ग्रंथांची निर्मिती केली. हे सगळे निर्मिती करत असताना गणेश पुराणावर पुस्तकं काढले. गणेश पुराणातल्या या एकेका लहान लहान भागावर नवनवीन ग्रंथ तयार व्हावेत इतका अद्वितीय. मोरयाचे 1000 नावं आणि एकही तुमच्या माझ्या सामान्य व्याकरणाने लागत नाही. जसं वक्रतुंडचं वर्णन आपण केलं, सामान्य अर्थ नाही. एकदंताचं वर्णन आपण केलं, सामान्य अर्थ नाही. लंबोदरचं वर्णन आपण केलं, सामान्य अर्थ नाही. अशी 1000 नावं, प्रत्येक नावाचा वेगळा अर्थ, सगळ्यातून येणारं परब्रह्म परमात्मा स्वरूप भगवान शंकरांनी ते समजावून सांगितलं. जिथे ही गोष्ट घडली त्याला एलापूर म्हटलं गेलं. या एलापूरचं नंतर एलोरा झालं, एलोराचं नंतर वेरूळ झालं. आजही आपल्याला क्षेत्र पाहायला मिळतं. भगवान शंकर घृष्णेश्वर रूपामध्ये आहेत. त्या घृष्णेश्वराच्या थोडं पुढे गेलं तर डाव्या हाताला वळल्यानंतर भगवान लक्षविनायकाचं मंदिर आहे. इथे भगवान लक्षविनायक स्वरूपात आजही विद्यमान आहेत. इथे कार्तिक स्वामी तपश्चर्या केली, स्कंदानी षडाननाने तपश्चर्या केली. इथेच त्याला गणेश सहस्रनाम मिळालं. त्या सहस्रनामाच्या भरोशावर देवसेनापती पद त्यांना मिळालं. त्यांनी तारकासुराचा वध केला इत्यादी पुढचा कथाभाग झाला. त्या लक्षविनायकाच्या कृपेने आज आपल्याला गणेश सहस्रनाम उपलब्ध आहे. गणेश सहस्रनामाचा आनंद घेत घेत त्या लक्षविनायकांना विनंती करून, प्रार्थना करून, नमस्कार करून आज थांबू. जय गजानन.